एडीएन उर्दू न्यूज़ में आपका खैर मकदम है। मैं हूं शेख आयशा जिलानी। खबरों का सिलसिला शुरू करने से पहले आइए एक नज़र डालते हैं आज की सुर्खियों पर। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी में स्पोर्ट्स शोबे की सालाना मंसूबाबंदी मीटिंग में कई अहम फैसले। आज आईटक की जानिब से कॉन्ट्रैक्ट मुलाजिमीन के मुतालबात पर शदीद एहतजाज। और अहमदनगर में राष्ट्रवादी युवा कांग्रेस की जानिब से वेदांता फॉक्सकॉन प्रोजेक्ट गुजरात में मुंतकिल करने के खिलाफ सख्त एहतजाज। अब खबरें तफसील से। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी में स्पोर्ट्स शोबे की सालाना मनसूबाबंदी मीटिंग आज यूनिवर्सिटी के मीटिंग हॉल में मुनक्किद की गई थी। इसमें मुख्तलिफ खेलों में बेहतरीन कारकर्दगी करने वाले खिलाड़ियों का खैर मकदम भी किया गया। तशाच प्रकारचा दुसरा एक युवक महोत्सव सुद्धा विद्यापीठामध्ये समाप्तपर्यंत साजरा होत आहे, कारण तो सुद्धा लवकर घेण्याचा आमचा प्रयत्न आहे। नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये इंद्रधनुष्य आहे. तर राजभवन हे वेगवेगळ्या आंतर महाविद्यालय आंतर विद्यापीठ स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी इंद्रधनुष्य आहे, संशोधनासाठी आविष्कार आहे, आव्हान आहे, अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राजभवन साजरे करत असतं आणि या सर्वांमध्ये पार्टिसिपेशन आणि याची सांगितलं की मराठवाड्याला क्रीडा क्षेत्राची मोठी परंपरा आहे, ही सुद्धा आता याच्यामध्ये आपल्याला दिसली पाहिजे। विनर कोण राहील, रनर कोण राहील ही दुसरी गोष्ट आहे, परंतु पार्टिसिपेशन हे महत्वाचं आहे आणि आपण तर होस्ट आहोत आणि आपण होस्ट असल्यामुळं आपली जबाबदारी जास्त आहे आणि त्या जबाबदारीची जाणीव ठेवून आपण हा उपक्रम खूप चांगल्या तऱ्हेने पार पाडू अशी मला शाश्वती आहे। काही अडचणी आल्या प्रशासन तुमच्यासोबत आहे, ज्या काही सोयी सवलती तुम्हाला लागतील, ज्या काही फॅसिलिटीज लागतील त्या सुद्धा प्रशासन निश्चितच आपल्याला देईल। हा उपक्रम आपल्याला सर्वांनी मिळून चांगल्या साजरा करायचा आहे। आज या ठिकाणी काही गुणवंत विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात येईल। सर्वप्रथम मैं त्यांचा हार्दिक अभिनंदन करतो। तालीमी इदारों की तंजीम की रियासती सतह की कॉन्फ्रेंस 2 अक्टूबर को सांगली में होने वाली है। इस सिलसिले में आज औरंगाबाद में एक जायजा मीटिंग ली गई। तालीमी इदारों की तंजीम की रियासती सतह की कॉन्फ्रेंस 2 अक्टूबर को धनंजय गार्डन करनाल रोड सांगली में मुनक्किद की गई है। इसके पस मंज़र में आज VN पाटिल लॉ कॉलेज में एक जायज़ा मीटिंग मुनक्किद की गई थी। इस मीटिंग में साबिक़ मरकज़ी वज़ीर विजय नवल पाटिल, साबिक़ रुकन असम्बली विजय गोहाने मौजूद थे। शिक्षक लोक भेटताय की त्यांच्या समस्या सांगताय, तिथे तिथे ते सरळ म्हणताय की बघा मी वेगळ्या विचाराचा माणूस आहे, मला जे पटतं मी तेच करतो, मी सगळा अभ्यास केलेला आहे आणि मी जे ठरवले मी तेच करणार आहे, तुम्हाला हे मान्य आहे की नाही एवढंच तुम्ही सांगा। अशा तीव्र भाषेमध्ये मंत्री सांगत आहेत। असा मंत्री आजपर्यंत राज्याला लाभलेला नाही। आजपर्यंत जे शालेय शिक्षण मंत्री राज्याला लाभले होते ते पोलाईट होते, ऐकून घेत होते आणि ऐकल्यानंतर आपल्या समस्यावर सहानुभूतीनं विचार करून सकारात्मक निर्णय ते देत होते। फक्त मागे विनोद तावडे जेव्हा मंत्री होते तेव्हा त्यांनी आपल्यासोबत असाच प्रयोग आणण्याचा प्रयत्न केला होता। त्यांनी सुद्धा हे गुजरात पॅटर्न म्हणतात त्याला, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शिक्षकांना वेतन देणे, तो आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, परंतु आपल्या शिक्षक एकजुटीच्या संस्था चालकांच्या एकजुटीमुळे तो प्रयत्न आपण हाणून पाडला आणि तो निर्णय त्यांनी प्रोलॉंग केला। तो निर्णय त्यांनी अंमलबजावणी त्या निर्णयाची केली नाही। थोडेसे ते पण नकारात्मक होते, परंतु आपल्या सातत्य पाठपुराव्यामुळे हळूहळू का होईना त्यांनी थोडंफार संस्था चालकाच्या सद्यस्थितीच्या अडचणी आणि शिक्षक भरतीच्या अडचणी या सर्व विषयावर तिथे चर्चा होऊन उहापोह केला जाणार आहे व आमच्या ज्या समस्या आहे त्या शासनासमोर मांडून त्या कशा रीतीने सोडवायच्या आहे हे राज्य शिक्षण संस्था महामंडळ या अधिवेशनात मांडणार आहे आणि सर्व शिक्षण संस्था महामंडळाच्या संस्था चालकाच्या, शिक्षकाच्या, मुख्याध्यापकाच्या सर्व प्रश्नांना उकल देऊन प्रश्न सोडवण्यासाठी हे अधिवेशन है। औरंगाबाद शहर के भरोसा सेल की इमारत के अहाते में एक गड्ढे में गांजे के पौधे नजर आए, जिसकी वजह से कई सवालात पैदा हो गए। औरंगाबाद शहर के भरोसा सेल इमारत के अहाते में एक गड्ढे में गांजे के पौधे नजर आए। एक तरफ पुलिस गांजे की पैदावार और कारोबार करने वालों पर कार्रवाई करती है
और दूसरी तरफ पुलिस स्टेशन से करीब एक गड्ढे में गांजे का पौधा नजर आने पर कई सवालात पैदा हो गए। मराठवाड़ा मुक्ति संग्राम में शामिल होने वाले अहम मुजाहिदीन आज़ादी के तस्वीर की 4 रोज़ा नुमाइश का एहतमाम सिद्धार्थ गार्डन के अहाते में किया गया है। मराठवाड़ा मुक्ति संग्राम में शामिल होने वाले अहम मुजाहिदीन आज़ादी की मालूमात अवाम को हासिल हो, इस नज़रिए से इंतज़ामिया की जानिब से तस्वीर नुमाइश का सिद्धार्थ गार्डन में एहतमाम किया गया है। ये नुमाइश कल 20 सितंबर को सुबह 9:30 से शाम 6:30 बजे तक खुली रहेगी। अवाम नुमाइश से इस्तेफादा करें, ऐसी अपील इंतज़ामिया ने की है। कॉन्ट्रैक्ट मुलाजमीन की तनख्वाह का फ़र्क अदा न करने वाले सरकारी अफसरान के खिलाफ कार्रवाई की जाए, इस मुतालबे पर आज आईटेक की जानिब से पुरजोर एहतजाज किया गया। आम्हाला आठवडी सुट्टी सोडा, आम्हाला महिन्यातून एक बी सुट्टी नाही आहे आणि आम्ही जे महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना आहे आमची, तर आम्ही इथं 30 दिवस काम करतो। आम्ही इथं कोविडच्या काळात इथं पेशंटचे डायपरसुद्धा बदललेले आहे, सगळी घाण साफ केलेली आहे आणि आम्हाला हे लोक चांगली वागणूक देत नाही, आम्हाला पेमेंट व्यवस्थित देत नाही। आम्हाला जे आमचे 12 लाख रुपये जे आमचे स्टेटमेंटचे थांबलेले आहे तेही सुद्धा हे येऊन थांबलेले आहे, पण ते आम्हाला देऊ लागले नाही। आम्ही इथं रात्रंदिवस काम करतो, धूप असो, आग असो, पाऊस असो, आम्ही रात्रंदिवस काम करतो। आमचे सगळे कर्मचारी रात्रंदिवस उभे राहून काम करतात, 8 तास ड्यूटी, आम्हाला एक भी सुट्टी नाही, तरी हे लोक आमच्यावर काही न्याय करू राहिले नाही। अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का। वक्फे के बाद फिर मुलाकात होंगी। अब इस्तकबाल महाराष्ट्र पत्रकार जन सेवा तंजीम की जानिब से लासूर स्टेशन में कौमी कुश्ती मुकाबले में कांसे का तमगा हासिल करने वाले पहलवान का इस्तकबाल किया गया। नाव शिवानी शशिराव काटकर, मी गंगापुरीतील आहे। मला लहानपणापासूनच कराटेमध्ये किंवा अदर गेम आहे, मी अगोदरपासून या गेममध्ये खेळामध्ये इच्छुक असल्यामुळे मी लहानपणापासून गेम खेळले। मी कराटेसह तायक्वांदो खेळते, हँडबॉल खेळते, टेनिस, व्हॉलीबॉल या सगळ्या खेळामध्ये मी स्टेट लेवल, नॅशनल लेवल प्लेअर आहे आणि काही कारणास्तव मी काही वेळेस नॅशनल सिलेक्शन असूनही खेळले नाही आणि आम्ही आता सध्या नाशिकमध्ये कार्यरत आहे कराटे ट्रेनर म्हणून। माझ्या अंडर 150 मुलं मुली सराव करता आहे आणि त्यातले 10 मुलं स्टेट लेवल पण खेळले आणि 2 नॅशनलसाठी पण सिलेक्ट झालेले आहे। मी गंगापूर येथे प्रॉपर असल्यामुळे मला 7वी 8वीला तिथे श्री विजय टकले सर यांच्या सहवासामध्ये कराटे शिकण्याचा अनुभव आला आणि हे कळालं की कराटे फक्त सेल्फ डिफेन्सच नव्हे, तो स्वतःच्या संरक्षणासाठीच नव्हे तर तो एक खेळ पण आहे आणि आपण तो खेळून आपल्या भारतासाठी आपण काहीतरी गौरवाची गोष्ट करू शकतो आणि त्याचप्रमाणे आपण आपल्या भारतामध्ये ज्या लेडीज आहे, ज्या महाराष्ट्रामध्ये लेडीज आहे, आपण त्यांच्यासाठीही क्लासेस चालू करू शकतो, मुलामुलींसाठी आपण त्याचं प्रशिक्षण देऊ शकतो। त्यामुळे मी आता सध्या त्या क्लासेसवरती जास्त भर देते। नमस्कार, माझं नाव श्रंखला शशिकांत रत्न पारखी, मी कुस्तीपटू आहे। नुकत्याच हरियाणा येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये 59 किलो वजन गटात मला कांस्य पदक मिळाले। मी लहानपणापासूनच कुस्तीची आवड मला होती, माझ्या वडिलांकडूनच मला कुस्तीचा वारसा मिळाला। मी कुस्तीबरोबरच जुदोसुद्धा खेळते। इयत्ता 10वीमध्ये असताना कुस्तीसोबतच मी 10वीमध्येही मला 94.20% मिळाले आणि त्याचबरोबर एवढे टक्के मला मिळाले कारण स्पोर्ट्समधून होते आणि मेडलचे सुद्धा मला 3% मिळाले। आज देवगिरी कॉलेज में माँ मेळावे का एहतमाम किया गया था, जिसमें मौजिज़ीन ने खिताब किया। माझे दोन्ही मुलं इथे ॲडमिशन, माझा मोठा मुलगा 11वी 12वी होऊन इथे 4 वर्ष झाले आहेत, परंतु इथे पुन्हा मी जेव्हा मुलीला ॲडमिशन करण्यासाठी आले तर प्रत्येक शिक्षकांनी मला बिलकुल ओळख विसरली नाही आणि त्यांनी एवढी मदत केली आहे की ते म्हणजे म्हणता येईल की त्यांचा सर्व जडणघडणीमध्ये सिंहाचा वाटा आहे। माझी कळकळीची विनंती भगिनी, माझ्या माता भगिनी, संवाद बिलकुल कमी करू नका, कुठल्याही परिस्थितीत संवाद कमी करू नका। संवाद कमी करणे, संवाद कमी होणे म्हणजे आपल्या मुलापासून अपवाद कमी करू नका, संवाद त्याच्याशी राहू द्या। आणि आणखी एक सक्षम कमिटीबद्दल आमच्या मॅडम त्याबद्दल माहिती सांगतील, त्याच्याशी तुम्ही मैत्रीण व्हा, मुलगा असून कुठलीही घटना घडू द्या कॉलेजमध्ये त्यांनी तुम्हाला सांगायला हवी, कुठली त्याच्याकडून चूक घडली असेल तरी त्याने तुम्हाला सांगायला हवं, त्याच्याकडून अपराध घडला असेल तरी त्याने तुम्हाला सांगायला हवं।
आणि त्याला सांगताना काहीच वाटलं नाही पाहिजे. ओके, आईला मी सांगितल्यानंतर आई मला माफ करेल, त्याला एक शब्द द्या. ही कमिटी आम्ही स्थापन केली. यासाठी सातत्याने आमचे आदरणीय सरचिटणीस साहेब यांचे आम्हाला पाठबळ मिळाले आणि असेच मिळत राहील. ही समिती विद्यार्थ्यांच्या सर्वतोपरी समस्यांचे निराकरण करेल. यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांची तक्रार मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आलेल्या तक्रार पेटीमध्ये टाकावी. यावर सक्षम समिती चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊन योग्य कार्यवाही करेल, तसेच समुपदेशन पण करेल. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे गोपनीय असेल. आतापर्यंत सक्षम समितीने सक्षम रीतीने काही तक्रारी सोडविलेल्या देखील आहेत. केवळ तक्रार निवारणसाठी ही समिती नसून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच त्यांचा व्यक्तिमत्व विकास करून त्यांना एक सक्षम नागरिक घडवणे हा मुख्य उद्देश या सक्षम समितीचा आहे. अब खबरें अहमदनगर से। बेहाता खातून पर एसिड फेंकने की धमकी देकर इज्जत हतक करने वाले मुजरिम फैजान बागबान ये आदि मुजरिम है। इसके खिलाफ सख्त कार्रवाई करने का मुतालबा शिवसेना भारतीय जनता पार्टी ने अहमदनगर जिला पोलीस SP मनोज पाटील से किया। जे गंभीर गुन्हे दाखल झाले 2013, 14, 17, 18 आणि आत्ताचे 4 ते त्यांनी गांभीर्याने घ्यावा आणि त्या कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. आज त्यांनी दुसरीकडे पण त्यांनी एक दुसरे खोटे गुन्हे केले, त्याची चौकशी करून ते डिलीट करण्यात येईल असं सांगलं. एका गुन्हेगाराने छेडछाड केली आणि माझ्याबरोबर गाडीवर जर बसली नाही तर मी तुझ्या अंगावर पुढच्या वेळेस तुझ्या चेहऱ्यावर ॲसिड फेकेल असं सांगितलं. असं सांगितल्यानंतर त्या संबंधित कुटुंब तोफखाना पोलीस स्टेशन येथे जाऊन त्यांनी फिर्याद दिली. फिर्याद दिल्यापूर्वीच तो सराईत गुन्हेगार पोलीस स्टेशनला जाऊन हजर झाला होता आणि ते होत असताना साधारण 11-12 वाजेपर्यंत तो गुन्हा दाखल करायचं काम चालू होतं. त्याचवेळी त्याच्या घरावर दगडफेक केली म्हणून काही मुस्लिम तरुण कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि या फिर्याद देण्यासाठी जे पुढाकार घेणारे कुणाल भंडारी, बंटी ढापसे वगैरे असे काही कार्यकर्ते, एकतर पुण्याला एक कार्यकर्ता होता, तर अशा कार्यकर्त्यांचे नावं टाकून एक खोटी फिर्याद कोतवाली पोलीस स्टेशनला दिली. तर या दोन्ही गुन्ह्याच्या संदर्भात तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये जो छेडछाडीचा गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कडक कारवाई करावी यासाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं. तसेच त्याच्यावर वेगवेगळे जवळपास 8 ते 10 गुन्हे दाखल असल्याबाबत त्यांना माहिती दिली. तर जास्तीत जास्त कडक कारवाई करतो असं जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कळवलेलं आहे. राष्ट्रवादी युवा कांग्रेस की जानिब से वेदांता और फॉक्सकॉन प्रोजेक्ट गुजरात में मुंतकिल करने के खिलाफ आज अहमदनगर में जिला कलेक्टर ऑफिस के रूबरू शदीद एहतजाज किया गया. परंतु सत्य हे असं आहे की देशामध्ये राज्यामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे, वस्तूच्या किमती वाढलेल्या आहेत, पेट्रोल डिझेलच्या किमतीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहे आणि घरामध्ये जी महिला आहे परत या महिलाला ज्या अत्यावश्यक सेवा लागतात त्यामध्ये ज्या वस्तू आहे याच्यासुद्धा किमती खूप वाढलेल्या आहे. परंतु ती महिला जास्त बोलू शकत नाही आणि साहजिकच घरातला कर्तासुद्धा या ठिकाणी काही करू शकत नाही. प्रत्येक घरातला कर्ता आज हतबल झालेला आहे. परंतु साहजिकच आपल्यासारख्या माध्यमाने खरं तर त्याला वाचा फोडली पाहिजे. जे सत्य आहे हे सत्य हे लोकांसमोर मांडलं गेलं पाहिजे. आज एवढा मोठा प्रकल्प हा खरं दुसऱ्या राज्यामध्ये गेल्यामुळं आपल्या महाराष्ट्र राज्यातील किंवा या महाराष्ट्र राज्यामध्ये जे येऊन राहतात त्यांना जवळजवळ 1 लाख नोकऱ्या त्यासाठी मिळणार होता आणि फक्त 1 लाख ह्या डायरेक्ट नोकऱ्या नव्हत्या, तर याच्याबरोबर अनेक प्रकारचे छोटे मोठे उद्योगसुद्धा या राज्यामध्ये आले असते. त्यामुळे साहजिक या नोकऱ्यांचं प्रमाण आणखी काही लाखात वाढलं असतं. परंतु या सध्याच्या या ED सरकारने याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि हा प्रकल्प आपल्याकडून गेलेला आहे. आता एक साधी गोष्ट आहे पहा की सध्याचे काही मंत्रिमंडळातले मंत्री म्हणतात की जरी आपल्याकडून हा प्रोजेक्ट गेला तरी आपण मोठा प्रोजेक्ट आणू. असं नसतं. हा जो प्रोजेक्ट आला होता तो लगेच 2 आणि 4 दिवस येत नाही, त्याला काही वर्ष लागतात, काही प्रोसिजर त्याकडे पूर्ण करावं लागतात आणि तेव्हा प्रत्यक्षात तो कारखाना तो प्रोजेक्ट त्याकडे उभा राहतो. दुसरा प्रोजेक्ट येईल ही भविष्यवाणी आहे. महाराष्ट्रामध्ये 2 लाख कोटी गुंतवणूक करणारा वेदांता फॉक्सकॉन ग्रुपच्या वतीने या महाराष्ट्रामध्ये मोठी गुंतवणूक येणार होती. त्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील युवकांना जवळजवळ 1.5 लाख युवकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार होता. परंतु ते या सरकारच्या नाकावर टिचून केंद्र सरकारने तो प्रोजेक्ट गुजरातला नेला. खरं तर हा नुसता प्रोजेक्ट गेला नाही,
महाराष्ट्रातले युवक बेरोजगारच झाले नाही, तर महाराष्ट्राची आज अस्मिता त्याच्यामुळे, महाराष्ट्राचा स्वाभिमान त्या ठिकाणी कमी झालेला आहे. खरं तर या शिंदे आणि फडणवीस सरकारनं महाराष्ट्राची माफी मागणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. आज अहमदनगर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून या जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे की या सरकारला आपण या माध्यमातून कळवलं पाहिजे की असे इतके मोठे प्रोजेक्ट जर गेले तर महाराष्ट्रातल्या युवकांची अक्षरशः खऱ्या अर्थानं बर्बादी होणार आहे. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांवर मोर्चा काढलेला आहे. खरं तर ह्या 50 आमदारांचा 50 खोक्यांचं जे सरकार आहे हे सरकार कसं डळमळीत आहे हे पूर्ण राज्याने पाहिलेलं आहे आजपर्यंत. परंतु अनपेक्षित अशी घटना आपण आज महाराष्ट्रामध्ये पाहतोय. वेदांता फॉक्सकॉन नावाचा जो काही प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातमध्ये हलवण्याचं काम त्या सरकारने केलेलं आहे. खरं तर हे अतिशय निंदनीय बाब आहे. महाराष्ट्रातल्या अनेक युवक आणि युवतींचा रोजगार हिसकावून घेण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. आमदार संग्रामभैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही आंदोलन करत आहोत. कारण या एका कंपनीमध्ये किती युवक किंवा युवती काम करतात ह्याची संख्या महत्त्वाची नसून किती लोकांचे त्याच्यावर पोट भरत होते ही गोष्ट फार महत्त्वाची होती. या शिंदे भाजप सरकारने आपल्या इथे येणारा वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प आपल्या इथे सर्व भौगोलिक परिस्थिती योग्य असूनही तो गुजरातला वर्ज केला आणि आपल्या महाराष्ट्रातील सर्व युवक युवतींचा रोजगार हा त्यांनी आमच्यापासून सगळ्यांपासून हिरवून घेतला. याचा निषेध म्हणून आम्ही सर्व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलो आहे. नाजरीन, खबरें खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी में स्पोर्ट्स शोबे की सालाना मनसूबाबंदी मीटिंग में कई अहम फैसले। आज आईटक की जानिब से कॉन्ट्रैक्ट मुलाजिमीन के मुतालबात पर शदीद एहतजाज। और अहमदनगर में राष्ट्रवादी युवा कांग्रेस की जानिब से वेदांता फॉक्सकॉन प्रोजेक्ट गुजरात में मुंतकिल करने के खिलाफ सख्त एहतजाज। तो ये थी आज की खबरें। कल फिर मुलाकात होंगी कुछ और नई खबरों के साथ। तब तक के लिए अपना ख्याल रखें और देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।